स्कोररला बसू द्या, थांबा 2 मिनिटं. नवीन स्कोरर या ठिकाणी दाखल झालेला आहे, दर्शन पवार, सुदर्शन पवार. चला सलामी बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. क्वालिफायर 1 चा मुकाबला. पहिलाच चेंडू फुल टॉस आणि ड्राईव्ह केला गेला होता. मानसने चेंडूला अडवलाय. बॅकअप मिळाला दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचं आणि एकाच धाव घेतली गेली. श्री गणेश झालाय धावांची. निश्चित आपण पाहतोय ऐकूया मनोलपडा संघ फलंदाजी मार्कवरती आहे. पुढचा चेंडूवरती चांगला फटका, दमदार फटका, कणखर फटका, 4 धावांचा चौकार. यस 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातात. दबाव या ठिकाणी याच्या अगोदर चेंडूवरती चौकार ठोकला होता, त्यानंतर दबावामध्ये थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न म्हणजे फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी स्वतः बीट होऊन अवांतर चेंडू हाताळतोय गोलंदाज शुभम. पहिलं षटक टाकत असताना आता मत अनिकेत आहे. अनिकेत खाली पड शुभमचं नाव खराब करतो पाठीवर शुभम नाव लिहून. ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी एक धाव घेतला गेला या चेंडूवरती. ठिकाणी दाखवायचे नेता येऊ शकेल. दरम्यान शुभम अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आहे आणि षटक टाकत असताना थोडीशी कामगिरी खराब राहिली आहे, थोडंसं महागडं षटक राहिलंय, परंतु त्याला सावरून कुठेतरी ब्रदर्स 11 संघाला सुद्धा कमबॅक करायचा आहे. आता मात्र या ठिकाणी अथर्वकडे चेंडू गेलाय. अथर्वने चेंडूला अडवलाय, फेकलाय. एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. एका धावाने धाव 1ने पुढे सरकलाय, 10 वरती जाऊन पोहोचलाय. तर लास्ट बॉल असेल या षटकातला. 10 धावा फलकावरती आहेत. दहा धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. फुल टॉस चेंडू दिशा दिलेला फक्त या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाईल. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाची समाप्ती धावा फलकावरती 11 दिसतात आणि 11ला कुठेतरी या ठिकाणी वाढवत असताना शेवटपर्यंत जर 11-11ची सरासरी ठेवली एक मोठी टोटल सेट केली जाऊ शकेल ऐकूया मनोरपाडा संघाकडनं. आणि दरम्यान आपण पाहतोय ब्रदर्स 11 संघाला काय करायचं आहे, चांगली गोलंदाजी टाकून 6 चेंडू टाकून आपल्या बाजूला सारायचं आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण करून या धावा कुठेतरी कोऱ्याने चालल्या त्याला थांबवणं गरजेचं असेल. तर जर थांबवलं तर नक्कीच 30च्या आतमध्ये पर्यंत जर ठेवलं गेलं तर नक्कीच चेसिंगसाठी त्यांना सोयीस्कर ठरतील त्या धावा काढणं. ब्रदर्स 11 संघामध्ये लाईनअप फलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे. दरम्यान आता मात्र हा चेंडू मानस गोलंदाजी मार्गवरती आला होता चेंडू हे षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू या ठिकाणी मिस करतोय यष्टी रक्षक, त्यामुळे आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी भेटली जाते. 12 धावा 12 सुमित आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. सुमित आहे गोलंदाजी मार्गवरती. आपण पाहतोय ड्राईव्ह केल्या कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडलाय चेंडू. एकच धाव घेतली जाईल. ओहो या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त. गडी बाद होतोय. आर्यनला परतावं लागते. दिनेश मोरे विनंती असेल आपण मंचाच्या दिशेला यायचं आहे. दिनेश मोरे
दरम्यान 15 धावा फलकावरती लगावला गेला. दुसऱ्या षटक मार्गस्थ आतापर्यंत 3 चेंडू पडले गेलेले आहेत. आपण पाहतो अनिकेतला गोलंदाजी सुमित गोलंदाजी मार्क वरती आहे. हो हलक्या रीतीने खेळून काढला हा चेंडू. एकदा भेटू शकेल चेंडूवरती. नवीन फलंदाज आशिष फलंदाजी मार्क वरती आला आहे. एका धावेने दासगंध बाद झाल्यानंतर 16 धावा. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. या ठिकाणी अथर्वने पुन्हा एकदा चेंडू अडवलाय. फेकलाय. एकाच धाव घेतली गेलाय चेंडू. एका धावाने शेष धावसंख्या अजून एकने पुढे सरकते. जाऊन पोहोचते 17 या कड्यावरती. हलक्या रीतीने खेळून काढला. निश्चितच हा चेंडू दुसऱ्या गणाचा प्रयत्न केला जाईल का? नाही. निश्चितच क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने स्वार झाले होते. त्या कारणे दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न केला गेलेला नाहीये. आणि 2 षटकांचा खेळ आता मात्र संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 118 18 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. दरम्यान हे तिसरं षटक कोण घेऊन येईल, या धावा कोण रोखेल यावर तुझं लक्ष असेल. आणि थोडीशी टीम मीटिंग बोलावली गेलेली आहे. कोणता गोलंदाज या ठिकाणी बोलले होते तर गोलंदाजी मार्कवरती 11 क्रमांकाची जर्सी घातलेला गोलंदाज मिस्टर वैभव गोलंदाजी मार्कवरती येतोय हे षटक टाकण्यासाठी. चला बारोंडा माऊली आणि स्टार बॉईज, बारोंडा माऊली आणि स्टार बॉईज संघाचे कर्णधार या. बारोंडा माऊली आणि स्टार बॉईज संघाचे कर्णधार या. या स्पर्धेसाठी बंबूला हातभार लागलेले हेमंतजी रसाळ आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. चला वैभवचा पहिला चेंडू, आकोट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी थेट एसटी वरती आदळलेला आहे, परंतु नोचा इशारा पंचांकडनं झालाय. नो चेंडू जर ज्यावेळेस स्टंपला आदळतो त्यावेळेस फक्त नोचीच रन भेटते, दुसऱ्या रन काढू शकत नाहीत. आपण भरपूर जुना नियम आहे हा. 18 बॉक्स क्रिकेट ज्यावेळी सुरुवात झाली होती तेव्हापासूनचा हा नियम आहे. नो चेंडू जर यष्टींवरती आदळला तर त्या चेंडूवरती अतिरिक्त धावा धावून काढू शकत नाहीत.
पहिला चेंडू कव्हरच्या दिशेला मारला फटका आर्यनच्या बाजूने निघून जातो 4 धावांसाठी चौकार. अजून पुढे सरकल्या जाऊन पोहोचल्या 35-35 35 या आकड्यावरती अजूनही 5 चेंडू बाकी असतील. मानसच्या चेंडूवरती लगलेला चौका पुन्हा एकदा फुलटा चेंडू त्या दिशेला फटका अजून एक दणदणीत इथे मॅक्सिमम आपण पाहतोय कडक दमदार फटका. जबरदस्त प्रहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज आहे त्या ठिकाणी आशिष ओमकारने मारलाय. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारून गडी बाद होत आहे मिस्टर ओमकार. तीन चेंडू बाकी असतील. स्ट्रायकर मध्ये अक्षय ऑन साइडला फुलटा चेंडू मारला फटका निश्चितच क्षेत्ररक्षण झालाय. अडवलं चेंडूला एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती एका धावाने धावफलक अजून एकने पुढे सरकते जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 2 चेंडू बाकी एक चांगली धावसंख्या उभारली गेली. ड्राईव्ह केलाय सर्व बॅटिंगने. आता मात्र या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटर मिस्टर आशिषच्या बॅटिंगून येतोय अजून एक चौकार या षटकातला. चौवेचाळीस धावा अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे आणि स्ट्राईक वरती आशिष आहे. कोलो टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला मारला फटका. आता मात्र एसटी वरती थेट फेकण्याचा प्रयत्न असफल आणि दुसऱ्या वेळेस आपण पाहतोय दुसरी डाव या ठिकाणी कंप्लीट झालाय. तिसरी डाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद. 2 धावांनी वाढ 42 वरती धावफलक सरकलाय आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 43 धावांचं लक्ष्य माफ करा 43 नाही 47 धावांचं लक्ष्य येऊन राहिलंय ब्रदर्स 11 संघासाठी. ऐकूया मनोरपणा संघाकडनं आणि आपण पाहतो 47 धावांचा मोठा लक्ष रिव्ह्यू घेतलाय. त्या ठिकाणी ज्या वेळेस एस्टिनला चेंडू क्षेत्ररक्षकाने स्पर्श केला आणि त्यावेळेस फॉलो थ्रो मध्ये तो डिक्लेअरच्या आतमध्ये गेला का ते पाहायला. 3 स्टंपला चेंडू लावायला गेला त्यावेळेस फॉलो थ्रो मध्ये तो बाहेर गेलाय का ते बघायचं आहे. भेटील 2च धावा भेटील. 46 धावा फलकावरती 47 धावांचं लक्ष ब्रदर्स 11 संघाला. चला 2 रन पेनल्टीचे ऍड केले जाते म्हणजे 48 आणि 49 धावांचा टार्गेट असेल ब्रदर्स 11 संघाला. 49 धावांचा टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी. भलं मोठं आव्हान. एक का डबल 24 चे. चला बारोंडा माऊली आणि स्टार बॉईज संघ. बारोंडा माऊली आणि 11 स्टार बॉईज.
बारुंडा माऊली आणि 11 स्टार बॉईज संघाचे निश्चितच या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार असतील, कारण त्यांची मॅच तिसरी होती आणि तिसरी आपण मॅच जी होती ती अगोदर खेळवली जाते या ठिकाणी त्यांची मॅच, त्यामुळे त्यांनी संमती दिली, त्यासाठी या स्पर्धेमार्फत त्यांचे खूप खूप आभार व्यक्त केले जातात. चला 49 धावांचं भला मोठं आव्हान आहे आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिला बारुंडा माऊली संघ टॉस जिंकलाय, निर्णय लगेच कळवायचा आहे आणि या इनिंग नंतर मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे. पहिला चेंडू हिट करण्याचा प्रयत्न मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, अनिकेत बॅक टू द पाथ गॉन. पण मी काय म्हणतो दोन्हीला एकच बॉल आहे. हा मग जुनाच बॉल द्यायला पाहिजे. एका मॅचला एक बॉल आहे ना. हा मग जुनाच दिला पाहिजे. बोला बोला ए दादा नवीन बॉल फोडला. दुसरा बॉल दिला नाही नाही नवीन बॉल फोडला का. हा हा ते एका मॅचला एक बॉल आहे ना म्हणून. पानी पानी सिर्फ पौधों के लिए. अरे पानी ना इकडे पानी पौधे के लिए अरे काय नाही चला 49 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन उतरलं ब्रदर्स 11 संघ. आपण पाहतोय आता मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त ना फक्त 2 धावा फलकावतील होता. चला सलामीवर बॅटर लेफ्ट हँड बॅटर सुमित स्ट्राईक एंड वरती आहे. आता मात्र फासला भरपूर मोठा झालाय. पहिल्या षटकामध्ये फक्त ना फक्त 2 धावा आल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेतलाय आणि पॉवर प्ले घेतलाय तर पॉवर प्लेचा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय धीरज आलाय गोलंदाजी मार्कवरती हे षटक हाताळण्यासाठी. आणि तर मात्र या षटकामध्ये निश्चित हाणामारी करणं गरजेचं असेल, फटकेबाजी करणं गरजेचं असेल आणि जितक्या जास्तीत जास्त धावा गोळा करता येतील या षटकामध्ये तितक्या धावा गोळा करणं गरजेचं असेल. कव्हरच्या दिशेला जागा बनवून या ठिकाणी चेंडूला हिट केलाय, पाठवलाय 4 धावांसाठी चौकार. चला 4 धावांनी वाढ केली. आता मात्र पॉवर प्लेची सुरुवात मात्र भारी केली आहे. जबरदस्त पहिला चेंडू ते आखूड टप्प्यात चेंडू होता आणि चेंडूची वाट पाहिली आणि अखेरच्या क्षणी त्या चेंडूवरती हिट केला, कव्हरच्या दिशेला पाठवलं, क्षेत्ररक्षकाला अडवण्याचा चान्सच नाही मिळाला. चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार.
आता मात्र 17 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. पहा धावसंख्या समोर मोठी आहे तर तो मोठीचा धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि प्रत्येक चेंडूवरती चार्ज केला जाईल. कोलटप्पा चेंडू या ठिकाणी ऑन साइड मारो. हो कमाल की फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग यहाँ पर दिखाई देता हुआ. फील्डर दीपकने अडवलाय चेंडू. हा रिप्ले मध्ये पाहू शकता हा चेंडू कोणत्या पद्धतीने अडवला आहे. हा फटका जितका फास्ट एक्झिक्यूट केला गेला होता, नजर ठेवली होती आणि स्वतःला झोकून दिलं त्या चेंडूवरती आणि हा चेंडू अडवलाय. आपल्या संघासाठी 3 धावा या ठिकाणी रोखल्या आहेत या दीपकने. निसर्ग भली मोठी धावसंख्या आहे तर नक्कीच हलगर्जीपणा करणं गरजेचं नाही. हलगर्जीपणा चालणार नाहीये तर नक्कीच त्या अनुषंगाने ही फिल्डिंग या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती पूर्ण एफर्ट देऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आईकडे मनोरपरा संघाकडनं दुर्वेश करता पडणारा चेंडू, निषेधा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडूवरती निषेधाचा हिट जास्त करू शकला नसता या चेंडूवरती. त्या कारणे दुर्वेशनी स्वतःला सावरलं, थांबवलं आणि त्या चेंडूला फक्त दिशा दिली आणि डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. मात्र टप्पा पडून या ठिकाणी आतमध्ये येणारा चेंडूला या ठिकाणी स्टिअर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यष्टीरक्षक आहे, अडवला चेंडूला. आखोटप्पा चेंडू टॅपच्या सहारे मारला, फटका आहे, निर्धाव चेंडू आणि नोचा इशारा पंचांकडनं झालाय म्हणजे नो ची रन धावसंघामध्ये ऍड केली जाईल. एका धावनेशी नाही, नो ची धाव ऍड झाल्यानंतर 8 धावा फलकावरती लगावल्या जातात. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. निश्चित पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर जितक्या वेगाने धावा यायच्या आहेत तितक्या वेगाने आलेल्या नाही परंतु अवांतर धावा या ठिकाणी जास्त येताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू पडला जाते, अवांतर धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक सरकल्यानंतर आपण पाहतोय 9 वरती सरकलाय. टॅपच्या सारे केलेला फटका. या पद्धतीचे फटके निश्चितच काही कामाचे नसणार आहेत. तुम्हाला ग्राउंड शॉट मारावे लागतील आणि चेंडू सीमा पार धाडावे लागतील, चौकारावरती चौकार ठोकावे लागतील जर ही धावसंख्या पार करायची असेल तर. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला तर आड्या बॅटने परंतु असफल राहिलाय. निर्धाव चेंडू पडलाय. दरम्यान दुसरं षटक यांनी संपलंय. दुसरं षटक संपलाय. पॉवर प्लेचं षटक सुद्धा संपलाय. पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात चौकाराने केली होती परंतु स्वतःला या ठिकाणी कमबॅक करून आपण पाहिलं तर अनिकेतला बॅक टू डिपार्ट पाठवलं. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू हाताळले आणि हे षटक कमीत कमी धावांचं संपन्न केलं आणि बाजूला झालेला आहे गोलंदाज. दरम्यान तिसरा गोलंदाज येईल तिसरं षटक टाकण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 45 धावांचा उच्चांक ठेवला गेला होता आणि तो चेस सुद्धा झाला होता आणि तो या ठिकाणी आता मात्र त्याच्याहून जास्त धावसंख्या उभारली गेलेली आहे. 48 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 49 धावांचा टार्गेट या ठिकाणी केलं गेलं आहे. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती या ठिकाणी खूप कर्णधार येतोय हे षटक टाकण्यासाठी मयूर. 12 चेंडू आणि 40 धावांचं इक्वेशन समोर आहे. ऑन साइडला मारला फटका आहे. या ठिकाणी ध्रुव प्रयत्न करतो परंतु त्या प्रयत्नाला कुठेतरी यश लाभत नाहीये. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 9 फलकावरती लगावलाय. कोलटप्पा चेंडू आड्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला गेला तो बॅटीची कडा लागून या ठिकाणी चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटते या चेंडू होती. पहा शेवटचे 10 चेंडू फक्त बाकी आहेत. 10 चेंडू मध्ये 39 धावा करायच्या आहेत म्हणजे 10 चेंडू सीमापार धाडावे लागणार. 10 चेंडू चौकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी ब्रदर्स इलेव्हन संघाला. तर मात्र थोडीशी जागा बनवून ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी 1 धावांचा फक्त 1 धाव भेटू शकेल या चेंडूवरती. जवळजवळ म्हणायला गेलं तर या सामन्यामध्ये औपचारिकता राहिलेली आहे कारण भली मोठी धावसंख्या समोर आहे. 9 चेंडू 38 धावांची गरज आहे आणि एकेरी धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याला 8 बॉल शेवटचे बाकी आहेत. ॲज अ फॉर्मॅलिटी जर टाकून घ्यायचे आहेत. ऐकूया मनवेलपाडा संघ जवळजवळ अंतिम 7 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोलटप्पा चेंडू ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी आता मात्र चौकार येतोय. चौकार आलाय भरपूर लेट आलाय. अगोदर पासून आले असते असे चौके तर नक्कीच थोडंसं चित्र बदललं असतं परंतु हा चौकार लेट आलाय, भरपूर लेट आलाय.
4 धावांनी वाढ धावफलक पुढे सरकलंय 16 वरती पोहोचलाय आणि शेवटचा बॉल असेल या षटकातला लास्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय अवंतांनी धावसंघामध्ये वाढ केली जाईल 17वी धाव फलकावरती लगावली जाईल बारंड माऊली संघाने नाणेफेक जिंकलंय या पुढील मॅचचा आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय